राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 18 एप्रिल या दिवशीचं चिंतन. संसारात राहूनच त्यातला मीपणा गेला तर संसार हा ब्रह्मरूपच आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच ही गोष्ट बायको मुलं यातच समाविष्ट आहे असं जे आपण समजतो ते बरोबर नाही. 5 महाभूतांनी मिळून प्रपंच चालवला आहे. त्यापासून अलग कोणीच राहू शकत नाही, कारण शरीर धारणच या 5पासून आहे. मग प्रपंच सुटेल कसा? शरीर धारणेसाठी काही अत्यावश्यक गोष्टी प्रत्येकाला कराव्याच लागतात. त्यातून सुटका निदान सामान्य माणसाला तरी निश्चित नाही. मग त्यासाठी जी थोडीफार खटपट करावी लागेल त्यालाच प्रपंच म्हणता येईल. परंतु होतं असं की मी हा भाग त्यात येतो आणि सगळं बिघडतं. दासबोधात समर्थांनी म्हटल्याप्रमाणे हा सगळा विश्वाचा व्यवहार प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगानं चाललेला असताना हा मी नावाचा चोर आला कुठून? ज्याला काहीही स्वकर्तृत्व नाही त्यानं मी सगळं केलं असं म्हणण्यासारखं आहे. मीपणा ज्या शरीराला चिकटलेला आहे त्या शरीराची उत्पत्ती, भरणपोषण, संवर्धन, संरक्षण कोण करतं? मी करत असतो तर ते मला सोडून द्यावं लागलं नसतं. पण तसं होत नाही. देहासंदर्भातल्या गोष्टीसुद्धा माझ्या ताब्यात नाहीत. परंतु माणसाला मीपणाचा अभिमान खूप असतो. मी आणि माझं याच्या परिघात राहिल्यामुळे तो सबंध विश्वयोजनेच्या विरुद्ध कधीकधी वागतो आणि त्याचे परिणाम मग त्याला भोगावे लागतात अशी परिस्थिती आहे. मी करतो म्हटलं की त्याचे परिणामही मलाच भोगायला पाहिजेत. मी करणार आणि त्याचे परिणाम मात्र दुसऱ्या कुणीतरी भोगायचे अशी योजना विश्वात नाही. संसारात ज्याचं त्यालाच सर्व भोगावं लागतं. म्हणून मी नाही म्हटलं की प्रश्न मिटला. पण सर्वच जर ब्रह्मरूप आहे अशी खात्री पटली तर मी राहणार नाही, कारण द्वैतच नाहीसं झालं. ब्रह्मरूपाचा संसार माझ्या त्याच्यामधून निराळं होण्यामुळे झाला, अन्यथा सर्वच ब्रह्म आहे असं म्हटल्यावर त्यात प्रपंचही आलाच ना. पण तो माझ्या वाट्याला आला आहे, माझा नाही. माझ्याकडून इतकं काम व्हायला हवं आहे ते कर्तव्य म्हणून बजावणं, यात मीपणाचा नाश होऊ शकतो. ते द्वैत नाहीसं व्हायला पाहिजे. ब्रह्म आणि प्रपंच अद्वैतच आहे. मधल्या मीमुळे त्याच्यात दरी झाली. ती गेली की सगळं एकच. ही अनुभूती, हा विचार, हा साक्षात्कार साधन आणि गुरुकृपा यांनी साध्य होऊ शकेल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.